आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। ऋषी 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 उठ, वाजलेत किती? हॅलो कमळे, काय? कोण कमळी? अरे मी आहे, तुझी वहिनी राधिका। हो 2 दिवस घराच्या बाहेर काय राहिला, घरातली माणसं सगळ्यांना विसरला काय रे? आवाजावरून पण नाही ओळखलंस? मी का नाही आवाज ओळखणार? तुझा वेडी आहेस का तू? आय टेल यू व्हॉट हॅपन्ड. सो द थिंग इज, मी झोपलेलो ना, तर तेवढ्यात तू आलीस. मी झोपलेलो होतो, तू आलीस? राहू दे. तसं पण आजकाल तुमचे पाय घरात टिकतायत कुठे? हा हा कॅमेरा उचलायचा आणि भटकत राहायचं, मग रात्री यायचं आणि उशिरापर्यंत झोपून राहायचं. हेच चाललंय नाही का? आणि काय रे, आता कोणत्या तरी मुलीचं नाव घेतलेलं सुटल्या उठल्या. कोणाचं नाव घेतलेलंस? बोल ना. काही नाही ग, तू काय सकाळी सकाळी इंटरोगेशन करतेस? एवढं साहेबाच आवलाय का तुला? काही झालेलं नाही, आय एम गुड, एव्हरीथिंग इज फाईन. आणि तुला जर का इंटरोगेशन करायचं असेल ना, तर तुझ्या नवऱ्याचं कर जाऊन. नाही काय, आजकाल त्याचे पाय घरात टिकत नाहीत. मला दिसलं ते बोललो, मला का मारतीस? काय बोलतोयस तू? आमच्या नवरा बायकोंमध्ये तू भांडणं लावू नकोस. हा मी बिचारा माझा नवरा त्या प्रोजेक्टसाठी दिवस रात्र राबत होते, हे माहितीये ना तुला? वेणी, तू आहेस म्हणून हे सगळं शक्य झालंय. तुझ्यासारखी बायको मिळाली यासाठी किमान 10 वेळा थँक्यू म्हणायला पाहिजे तो देवाला. अरे तू काय बोलत बसलायस? वाजलेत किती माहितीये का तुला? ब्रेकफास्ट टेबलला यायचंय की नाही? आई यायच्या आधी 5 मिनिटं राहिले. तू हो पुढे, त्या मोग्यांबाला सांभाळ, मी येतो. अरे काय बोलतोयस तू? कोणीतरी ऐकलं तर तुझ्या आधी माझा जीव घेतील. घेऊ दे, तू सांभाळ. यायच्या आधी प्लीज लवकर ये, आज लवकर ये. मग रोहित, रिसोर्टचं काम कसं चाललंय? ऋषी परत आलाय ना? त्यांनी काही अपडेट्स दिले की नाही? ऋषी मला अपडेट देणार? अरे बाबा, कुठे आहेस तू? मला सांग, ऋषीने आतापर्यंत कधीतरी स्वतःहून बिझनेस मध्ये लक्ष घातलंय का? नाही ना. हे बघ, त्याला त्याची फोटोग्राफी, त्याचे पुस्तक आणि त्याचा रिसर्च, ह्या पलीकडे सुद्धा एक जग असतं त्याला माहिती तरी आहे का? पण डोंट वरी, मी राजन काकांना कॉल करून रिसॉर्टचे सगळे अपडेट्स घेईन. पण असू दे रे. अरे आपल्या घरामध्ये निदान एक तरी माणूस त्याच्या मनासारखं जगतोय, तर जगू दे ना त्याला. आणि अरे अजून लहान आहे रे तो, घेईल तो बिझनेसमध्ये पण इंटरेस्ट घेईल. पण बिझनेसच्या कामामध्ये गुंतल्यामुळे त्यांनी त्याची फोटोग्राफी आणि इतर छंद सोडून द्यावेत असं मला नाही वाटत रे. हा, आता तुझ्या आईला हे कोण समजावणार हा प्रश्न आहे.